स्पर्धा परीक्षांमध्ये एक असा घटक जो दिसायला छोटा असतो पण प्रश्न मात्र हमखास विचारले जातात, तो म्हणजे व्यक्तिविशेष. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. कोणत्या व्यक्तीची कोणत्या पदावर नियुक्ती झाली, कोणाला कोणता पुरस्कार मिळाला, कोणत्या शास्त्रज्ञाने, खेळाडूने, लेखकाने किंवा नेत्याने अलीकडेच चर्चेमध्ये स्थान मिळवलेलं आहे, हे सर्व प्रश्न कंबाईंड राज्यसेवा, PSI, STI, ASO, UPSC या सर्व परीक्षांमध्ये वारंवार विचारले जातात. याआधी देखील आपण पुरस्कार विशेष ही भन्नाट सिरीज सुरू केलेली आहे आणि विद्यार्थ्यांकडून त्याला खूप छान असा प्रतिसाद देखील मिळालेला आहे. अगदी त्याच पद्धतीने आणि अधिक सोप्या, लक्षात राहणाऱ्या आणि एक्झाम ओरिएंटेड पद्धतीमध्ये आपण एक नवीन व्हिडिओ आणलेला आहे, ज्याचं नाव आहे जानेवारी ते एप्रिल 2026 मधील महत्वाचे व्यक्तिविशेष. येथे फक्त माहिती नाही सांगितली जाणार, तर प्रत्येक व्यक्तीमागची परीक्षा दृष्टीने महत्वाची तथ्ये, पदे, कार्य, पुरस्कार आणि करंट अफेअर्स कनेक्शन सुद्धा त्याला मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला आणखीन स्ट्रॉंग आपण सुरुवात करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम खालिदा जिया. खालिदा जिया यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यांचं पूर्ण नाव आहे बेगम खालिदा जिया. त्यांचं निधन 30 डिसेंबर 2025 या दिवशी झालेलं होतं. त्यांचं वय होतं 80 वर्ष. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच BNPच्या त्या अध्यक्ष होत्या. त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. ही फॅक्ट आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाची आहे. 1981 मध्ये त्यांचे पती जियाउर रहमान, जे माजी राष्ट्राध्यक्ष होते, यांच्या हत्येनंतर त्या राजकारणात आलेल्या होत्या. जागतिक स्तरावर बॅटलिंग बेगम्स म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. 2018 मध्ये अटक त्यांना झालेली होती, कारण भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर झालेले होते. एकूण 2 वेळा त्या पंतप्रधान होत्या. त्यातील एकूण 10 वर्ष होती, 1991 ते 1996 आणि 2001 ते 2006 अशा 10 वर्षासाठी त्या बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं देखील नुकतंच निधन झालेलं होतं. त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात आढावा घेऊया. 1964 ते 1972 या कालावधीमध्ये ते भारतीय हवाई दलात पायलट म्हणून कार्यरत होते. 1972 ते 1974 या कालावधीमध्ये हवाई दल प्रशिक्षण पथकात ते प्रशिक्षक होते. त्यानंतर भारतीय हवाई दलातून स्क्वॉड्रन लीडर म्हणून ते निवृत्त झाले. 1980 मध्ये महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष. या काळात पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची देखील स्थापना करण्यात आलेली होती. 1982 ते 1996 आणि 1998 असे 3 टर्म ते राज्यसभा खासदार राहिलेले होते. 1989 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या काळात पुणे महोत्सवाची देखील त्यांनी सुरुवात केलेली होती. 1996-2004 मध्ये ते लोकसभेवर गेले आणि पुण्याचे खासदार म्हणून त्यांची निवड झालेली होती. 1995 ते 1996 पर्यंत रेल्वे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. त्याच वर्षी त्यांनी रेल्वे अर्थसंकल्प देखील सादर केलेला होता. रेल्वे अर्थसंकल्प सादर करणारे ते एकमेव राज्यमंत्री ठरलेले होते. 1996 ते 2012 या कालावधीमध्ये भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे ते अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. तर 2000 ते 2013 या कालावधीमध्ये आशियाई ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलेलं होतं. त्यामुळे नाव लक्षात असू द्या, सुरेश कलमाडी, जे माजी खासदार आहेत. आणि आपल्याला माहितीच आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये कॉमनवेल्थ स्पर्धा झालेल्या होत्या, त्यावेळेस त्यांचं नाव खूप चर्चेमध्ये होतं. आता काही महत्त्वाचे ब्रँड अँबॅसेडर या कालावधीमध्ये नियुक्त झालेले आहेत. ते देखील आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने माहिती असणं आवश्यक आहे. मालदीव पर्यटनच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत कतरिना कैफ. फिट इंडिया आयकॉन आयुष्मान खुराना. मानसिक आरोग्य अभिनव बिंद्रा. झारखंड राज्य पर्यटन याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत महेंद्रसिंग धोनी. ऑस्ट्रेलिया पर्यटन सारा तेंडुलकर. ओडिशा हातमाग माधुरी दीक्षित. युनिसेफ इंडिया करीना कपूर. थायलंड पर्यटन सोनू सूद. MP पर्यटन पंकज त्रिपाठी. सायबर गुन्हे केंद्र याच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत रश्मिका मंधना. बंदरे जहाज जलमार्ग याच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत मनु भाकर. ऑडी कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडर आहे नीरज चोप्रा. खो खो विश्वचषकाचा ब्रँड अँबॅसेडर आहे सलमान खान. आणि तंबाखू नियंत्रणाचा ब्रँड अँबॅसेडर आहेत PV सिंधू. त्यानंतर ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचं देखील नुकतंच निधन झालेलं आहे. त्यांचा जन्म 23 मे 1942 या दिवशी पुणे या ठिकाणी झालेला होता. तर त्यांचं निधन 7 जानेवारी 2026 या दिवशी पुण्यातच त्यांचं वयाच्या 83 वर्षी निधन झालेलं आहे. त्यांचं शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुणे या ठिकाणी झालेलं होतं. जीवशास्त्रात त्यांची पदवी होती. त्यानंतर मुंबई विद्यापीठामध्ये झुलॉजीमध्ये त्यांनी MSc केलं आणि हार्वर्ड विद्यापीठामध्ये अमेरिकेमध्ये त्यांनी PhD केली होती मॅथमॅटिकल इकॉलॉजीमध्ये. 1983 मध्ये सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस म्हणजे CES तसेच IISc चे ते संस्थापक राहिलेले आहेत. 2007 मध्ये आयसर पुणेचे ते संस्थापक संचालक होते.
1981 मध्ये त्यांना पद्मश्री तर 2005 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे दोन्ही पुरस्कार आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, कारण परीक्षेमध्ये प्रश्न असा तयार केला जातो, की ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ माधव गाडगीळ यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर हे उत्तर चुकीचं असेल, कारण त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण अशा 2 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. तसेच त्यासोबतच टायलर प्राइज फॉर एन्व्हायर्नमेंटल अचीव्हमेंट हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड 2024 जो यूएनचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार आहे, तो देखील त्यांना मिळालेला आहे. त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे अ वॉक अप द हिल. तसेच त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे रामचंद्र गुहा यांच्यासोबत, ज्याचं नाव आहे धिस फिशर्ड लँड. त्यानंतर ऊर्जा नियामक मंडळ म्हणजेच AERBचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत श्री A.K. बालासुब्रमण्यम. AERB म्हणजे ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड. ही भारतातील अणुऊर्जा क्षेत्रातील सुरक्षा व नियमन पाहणारी सर्वोच्च संस्था आहे. NIAच्या महासंचालकपदी राकेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. NIA म्हणजेच काय आपल्याला माहिती आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, जी 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर याची स्थापना करण्यात आलेली होती. आणि या NIAच्या महासंचालकपदी आता राकेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही एक वैधानिक संस्था आहे, हे देखील आपल्याला लक्षात असू द्या, कारण आपल्याला परीक्षेमध्ये असा मल्टी स्टेटमेंटमध्ये प्रश्न येऊ शकतो, की NIA ही एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. तर हे उत्तर चुकीचं असेल. NIA ही स्टॅच्युटरी म्हणजेच वैधानिक संस्था आहे. मारिया कोरिना मचाडो आता ह्या आपल्याला सध्या चर्चेमध्ये आहेत, कारण त्यांना 2025चा नोबेल पीस प्राइज मिळाला होता, नोबेलचा शांतता पुरस्कार. आणि या व्हेनेझुएलाच्या आहेत. आणि यांनी आपला हा पुरस्कार, मारिया कोरिना मचाडो यांनी हा आपला शांततेचा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेला होता. परंतु नोबेल कमिटीने जाहीर केलं की पुरस्कार अशा पद्धतीने हस्तांतरित करता येत नाही. त्यामुळे 2025चा पीस प्राइज जर असा प्रश्न आला, तर तुम्ही उत्तर मारिया कोरिना मचाडो यांचंच लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर एक महत्त्वाची नियुक्ती म्हणजे प्रवीण वशिष्ठ यांची दक्षता आयुक्त म्हणजेच CVC म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रवीण वशिष्ठ CVC म्हणून नियुक्ती. CVC म्हणजे काय? सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. त्यांचं नाव आहे प्रवीण वशिष्ठ आणि ते बिहार केडरचे 1991च्या बॅचचे IPS आहेत. 16 जानेवारी 2026 या दिवशी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना कार्यकाळ हा 4 वर्ष किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत असणार आहे. CVC काय आहे? तर केंद्रीय दक्षता आयोग कायदा 2003 द्वारे वैधानिक दर्जा याला देण्यात आलेला होता. परंतु याची स्थापना ही 1964 मध्ये संथानम कमिशनद्वारे करण्यात आलेली होती. भ्रष्टाचार प्रतिबंधक संथानम समितीच्या शिफारसीनुसार याची स्थापना झालेली होती. CVCचं मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि याचं कार्य आहे भ्रष्टाचार विरोधी तपास करणे. त्यानंतर ITBPचे महासंचालकपदी एक महत्वाची नियुक्ती झालेली आहे. वरिष्ठ IPS अधिकारी शत्रुजित सिंग कपूर यांची भारत तिबेट सीमा पोलीस दल म्हणजे ITBPच्या महासंचालक म्हणजे डायरेक्टर जनरल पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ITBP हे भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक महत्वाचे दल आहे. ITBPचे प्रमुख कार्य हे भारत चीन म्हणजेच तिबेट सीमेची सुरक्षा, सीमावर्ती भागात गस्त, तसेच आपत्ती व्यवस्थापन व अंतर्गत सुरक्षा यांच्याशी संबंधित आहे. नितीन नबीन यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांची नियुक्ती 20 जानेवारी 2026 या दिवशी करण्यात आली. त्यांचं वय आहे 45 वर्ष आणि ते भाजपचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत. त्यांचा जन्म 23 मे 1980 या दिवशी रांची, झारखंड या ठिकाणी झालेला होता. ते भाजपचे 16वे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी JP नड्डा यांची जागा घेतलेली आहे. त्यांचे वडील नबीन किशोर प्रसाद सिन्हा हे भाजपचे माजी आमदार होते. पाटणा पश्चिम मतदारसंघात ते 5 वेळा विजयी झालेले आहेत. 2005 ते 2025 या कालावधीमध्ये त्यांनी आमदार म्हणून ते विजयी झालेले आहेत. यापूर्वी ते बिहार रस्ते बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी नियुक्ती होती. 2023 मध्ये छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. छत्तीसगडमध्ये 2024 मध्ये लोकसभेच्या 11 पैकी 10 जागा त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली जिंकून आणलेल्या होत्या. त्यामुळे नाव लक्षात असू द्या, नितीन नबीन भाजपचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष ठरलेले आहेत. महाराणी कामसुंदरी देवी यांचे नुकतंच निधन झालेलं आहे. त्या दरभंगा राजघराण्याच्या अंतिम महाराणी होत्या. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1932 या दिवशी मंगरोनी मधुबनी बिहार या ठिकाणी झालेला होता. त्यांचा विवाह 8 वर्षाच्या वयात महाराज कामेश्वर सिंह यांच्याशी झालेला होता. त्यांनी खूप सारे महत्वाचे दान देखील दिलेले होते. 1962च्या भारत चीन युद्धामध्ये त्यांनी 600 किलो सोने हे दान केलेले होते. त्यांची संस्था होत्या कल्याणी फाउंडेशन, जी मिथिला संस्कृती संरक्षण यामध्ये येते. आणि त्यांचं निधन नुकतंच 12 जानेवारी 2026 या दिवशी झालेलं आहे. CRPFच्या सर्व पोलीस दलाचे नेतृत्व हे सिमरन बाला यांनी केलेलं आहे. प्रजासत्ताक दिनी 26 वर्षीय सिमरन बाला यांनी CRPFच्या सर्व पुरुष दलाचे नेतृत्व केलेले आहे. त्या सहाय्यक कमांडंट CRPF आहेत. त्यांचं वय आहे 26 वर्ष. त्या मूळच्या नौशेरा, राजौरी, जम्मू आणि काश्मीर इथले आहेत.
प्रजासत्ताक दिन परेडमध्ये पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांनी 140 पेक्षा अधिकही पुरुष जवानांच्या दलाचे नेतृत्व केलेले आहे. ठिकाण आहे कर्तव्यपथ दिल्ली आणि विशेष म्हणजे राजौरी जिल्ह्यातील पहिल्याच त्या महिला सीआरपीएफ अधिकारी आहेत. ग्रासा माशेल यांना नुकताच इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मिळालेला आहे. मोझांबिकच्या नेत्या, समाजसेविका व मानवाधिकार कार्यकर्त्या ग्रासा माशेल यांना 2025चा इंदिरा गांधी शांतता, निःशस्त्रीकरण व विकास पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. त्या देशाचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व माजी परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन यांच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय ज्युरीने त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर सर विल्यम मार्क टुली त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्यांचं जन्मस्थान होतं कोलकाता, भारत. त्यांना ब्रिटिश नागरिकत्व होतं. त्यांना व्हॉइस ऑफ इंडिया म्हणून देखील ओळख होती. कारण बीबीसीचे ते भारत ब्युरो प्रमुख होते. 2005 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार, 2002 मध्ये नाईटहुड ब्रिटिश सरकारचा पुरस्कार आणि 1985 मध्ये ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार त्यांना मिळालेला होता. त्यांची महत्वाची पुस्तके म्हणजे नो फुल स्टॉप्स इन इंडिया, इंडिया इन स्लो मोशन, द हर्ट ऑफ इंडिया ही त्यांची महत्वाची पुस्तके होती. त्यानंतर न्यायमूर्ती सुजय पॉल यांची नुकतीच एक नियुक्ती झालेली आहे. न्यायमूर्ती सुजय पॉल यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी म्हणजे चीफ जस्टिसपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. यापूर्वी ते तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. त्यानंतर वरिष्ठ भारतीय मुत्सद्दी डी.बी. व्यंकटेश्वर वर्मा यांची संयुक्त राष्ट्रांच्या शस्त्रनिरसन बाबींवरील सल्लागार मंडळाचे म्हणजेच एबीडीएम अध्यक्ष म्हणून त्यांची 2026-27 या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. 1978 मध्ये स्थापन झालेले या मंडळाचे अध्यक्षपद भूषवणारे ते पहिलेच भारतीय ठरलेले आहेत. नाव लक्षात घ्या, डी.बी. व्यंकटेश वर्मा आणि निरसन सल्लागार मंडळाचे ते आता नवीन अध्यक्ष झालेले आहेत. अजित पवार यांची विमान दुर्घटना. आता आपल्याला माहितच आहे, महाराष्ट्राचे अतिशय सुप्रसिद्ध असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं. आता या विमानाबद्दल माहिती पाहूया. विमानाची माहिती म्हणजे अपघाताचं विमान हे लिअरजेट 45 प्रकारचे होते. मध्यम आकाराचे बिझनेस जेट, व्हीआयपी व चार्टर प्रवासासाठी ते वापरले जात असे. त्यांचा निर्माता होता बॉम्बार्डियर एरोस्पेस. याचा प्रथम वापर 1998 पासून करण्यात येत होता. तर तांत्रिक वैशिष्ट्य काय होती, तर लघु ते मध्यम अंतराच्या प्रवासासाठी हे डिझाईन करण्यात आलेले होते. वेळ वाचवण्यासाठी लोकप्रिय होते. याची प्रवासी क्षमता साधारण 6 ते 8 होती. याचा वेग सुमारे 800 ते 850 किलोमीटर पर तास असा होता. याची श्रेणी होती जवळपास 3000 किलोमीटर आणि लहान धावपट्ट्यावरून उड्डाणास हे सक्षम होते. आता या विमानाची मालकी कोणाकडे होती, तर संबंधित विमान हे व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे होते. दिल्ली स्थित नॉन शेड्यूल चार्टर ऑपरेटर हे आहे. आता अपघाताची वेळ आणि प्रवास कसा होता, तर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 8:10 त्यांनी उड्डाण केलेलं होतं. तर 8:45 च्या सुमारास रडारवरून त्यांचा संपर्क तुटला आणि सुमारे 35 मिनिटाचा प्रवास झाल्यानंतर त्यांचा अपघात झाला आणि याच अपघातात अजित पवार यांचं निधन झालेलं होतं. प्रत्यक्षदर्शींच्या मते धावपट्टीजवळ विमानाला आग लागून स्फोट झालेला होता. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी AAIB म्हणजे एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून चौकशी सुरू आहे. आता आपण त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. त्यांचं पूर्ण नाव अजित अनंतराव पवार. जन्म आहे 22 जुलै 1959. जन्मस्थान आहे देवळाली, प्रवरा, राहुरी, अहिल्यानगर. मूळ गाव आहे काटेवाडी, बारामती, पुणे. शिक्षण आहे B.Com. शरद पवार यांचे ते पुतणी आहेत. तर त्यांच्या पत्नीचं नाव आहे सुनेत्रा पवार, ज्या आता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत. त्यांना 2 मुले होते, जय पवार आणि पार्थ पवार. 1982 साली सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळातून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केलेली होती. 1991 मध्ये लोकसभेवर त्यांची पहिली निवड झालेली होती. बारामती या मतदारसंघातून काँग्रेसतर्फे त्यांची पहिली निवड झालेली होती. 1991 मध्ये शरद पवारांसाठी त्यांनी लोकसभा जागेचा राजीनामा दिलेला होता. 1991 ते 2024 या कालावधीमध्ये बारामतीमधून त्यांनी 8 वेळा विधानसभेमध्ये त्यांची निवड झालेली होती. 33 पेक्षाही अधिक वर्ष सलग ते आमदार राहिलेले होते आणि हा एक दुर्मिळ विक्रमच त्यांच्या नावे होता. एकूण 7 वेळा त्यांना मंत्रिपदे मिळालेली होती. कृषी, ऊर्जा, पाणी पुरवठा, ग्रामीण विकास, जलसंपदा विभागातील ते दीर्घकाळ मंत्री राहिलेले होते. तसेच उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द गाजलेली होती. एकूण 6 वेळा उपमुख्यमंत्रीपदी ते होते. लक्षात घ्या, परीक्षेच्या अनुषंगाने ही फॅक्ट आपल्याला महत्वाची आहे. एकूण 6 वेळा त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवलेलं होतं. 4 वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी काम केलेलं होतं. पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे. त्यांनी वेगवेगळे विभाग देखील सांभाळलेले होते. वित्त, नियोजन, ऊर्जा, उत्पादन शुल्क हे महत्वाचे खाते देखील त्यांनी सांभाळलेले होते. 2019 मधील 80 तासांचे जे काही सरकार होते, यामध्ये देखील त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी भूषवलेलं होतं. त्यानंतर इतर महत्वाची पदे याबद्दल माहिती पाहूया.
जुलै 2022 ते जून 2023 या कालावधीमध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून पद सांभाळलेलं होतं. 1991 ते 2007 अशी 16 वर्ष पुणे जिल्हा सहकारी बँकेचे ते अध्यक्ष होते. तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे देखील ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. 2023 पासून त्यांनी एक आपला नवीन पक्ष सुरू केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अध्यक्ष ते होते. आणि फेब्रुवारी 2024 मध्ये निवडणूक आयोगाकडून त्यांना अधिकृत एनसीपी म्हणजेच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून देखील त्यांना मान्यता ही मिळालेली होती. आता आपण पुढच्या न्यूजकडे जाऊया. मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यांचं शिक्षण सिम्बायोसिस लॉ कॉलेज पुणे या ठिकाणी झालेलं होतं. केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. केम्ब्रिज कॉमनवेल्थ ट्रस्ट शिष्यवृत्ती त्यांनी मिळवली. 2013 मध्ये उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती आणि 2019 मध्ये कायम न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. एम व्ही पाठक यांची कमांडरपदी नियुक्ती झालेली आहे. एम व्ही पाठक यांनी मुंबईत भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी किनारा कमांडर पदाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे. नाव लक्षात घ्या, एम व्ही पाठक. श्रीनिवास डेम्पो यांना नुकताच इटलीचा सन्मान मिळालेला आहे. जानेवारी 2026 मध्ये इटलीच्या प्रजासत्ताकाच्या अध्यक्षांनी श्रीनिवास डेम्पो यांना कॅव्हलियर डेल ऑर्डिन डॅला स्टेला डी इटालिया हा प्रतिष्ठित नागरी सन्मान प्रदान केलेला आहे. हा इटलीचा एक उच्च नागरी सन्मान असून तो द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. त्यानंतर AAI HR संचालक महामंडळावर प्रथमच महिला संचालक नियुक्त झालेले आहेत. सौ निवेदिता दुबे या एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे AAIच्या मानव संसाधन संचालक मंडळावर प्रथमच महिला संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. नियुक्तीपूर्वी त्या आईच्या कोलकाता पूर्व विभाग येथे प्रादेशिक कार्यकारी संचालक म्हणून त्या कार्यरत होत्या. 1995 मध्ये आईमध्ये विमानतळ व्यवस्थापक म्हणून कारकीर्द त्यांनी सुरू केली होती आणि 2023 मध्ये त्या आईच्या पूर्व विभागाच्या पहिल्या महिला प्रादेशिक कार्यकारी संचालक बनलेल्या आहेत. IAAI म्हणजेच काय, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. दार्जिलिंग टॉय ट्रेनच्या 145 वर्षांमध्ये पहिली महिला TT यांना लाभलेली आहे. त्यांचं नाव आहे सरिता योल्मो. नाव लक्षात घ्या, सरिता योल्मो. दार्जिलिंग टॉय ट्रेनच्या 145 वर्षांमध्ये पहिल्या महिला त्या TT आहेत. रेल्वेचं नाव आहे दार्जिलिंग हिमालयन रेल्वे. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट ही आहे. महिला अधिकारीचे नाव आहे सरिता योल्मो. त्यांचा मार्ग आहे न्यू जलैपाईगुडी ते दार्जिलिंग. या दरम्यान त्यांनी तिकीट तपासणी केलेली आहे. रेल्वे विभाग आहे ईशान्य सीमा रेल्वे आणि दैनिक प्रवास हा सुमारे 8 तासाचा आहे. मायक्रोसॉफ्ट गेमिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून म्हणजे CEO म्हणून आता आशा शर्मा यांची नियुक्ती झालेली आहे. आशा शर्मा या भारतीय वंशाच्या अमेरिकन कार्यकारी अमेरिकन आहेत. तसेच त्यांची नियुक्ती 22 फेब्रुवारी 2026 या दिवशी झाली. त्यांना Xbox आणि संपूर्ण गेमिंग विभागाचे नेतृत्व देण्यात आलेले आहे. 2011 मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये मार्केटिंग आणि उत्पादन भूमिकेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता. आशा शर्मा यांनी फिल स्पेन्सर यांची जागा घेतलेली आहे. त्यांनी 38 वर्ष कंपनीमध्ये काम केलेलं होतं. सचिन तेंडुलकर यांची रस्ते सुरक्षेसाठी जागतिक दूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर यांची संयुक्त राष्ट्रद्वारे ग्लोबल चॅम्पियन्स फॉर रोड सेफ्टी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतामध्ये रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO राजस्थान, केरळ, तामिळनाडू आणि आसाम या राज्यांमध्ये विशेष प्रकल्प राबवत आहे. जिष्णू देव वर्मा हे आता महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल झालेले आहेत. या अगोदर ते तेलंगणाचे राज्यपाल होते. CP राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाल्याने महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे होता. आता जिष्णुदेव वर्मा यांना आता महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची नियुक्ती आता देण्यात आलेली आहे. तसेच इतर राज्यांचे राज्यपाल देखील नियुक्त करण्यात आलेले आहेत. शिवप्रताप शुक्ला तेलंगणाचे राज्यपाल आणि जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे राज्यपाल झालेले आहेत. आता यासोबतच इतर राज्याचे नवीन राज्यपाल वाचून घेऊया. नागालँडचे राज्यपाल नंदकिशोर यादव, बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल निवृत्त सय्यद अता हसनैन, RN रवी हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे तामिळनाडूचे राज्यपाल आहेत. कविंदर गुप्ता हे हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आहेत. विनय कुमार सक्सेना हे लडाखचे नायब राज्यपाल आहेत. तर तरनजीत सिंग संधू हे दिल्लीचे नायब राज्यपाल आहेत. लक्षात घ्या, हे सर्व राज्यपाल आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाचे आहेत आणि विशेषतः पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू, कारण तिथे आता नुकत्याच निवडणुका झालेल्या होत्या आणि याच राज्यपालांनी नवीन मुख्यमंत्र्यांना आता शपथ देखील दिलेली आहे. त्यामुळे हे सर्व राज्यपाल सध्या चर्चेमध्ये आहेत आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांचं नाव काय, तर जिष्णुदेव वर्मा.
स्मृती मंदानाच्या नावे आता एक खास बार्बी डॉल देखील तयार करण्यात आलेली आहे. भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंदानाची बार्बीच्या पहिल्या ड्रीम टीममध्ये निवड करण्यात आलेली आहे. असा सन्मान मिळवणारी ती जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे. ही डॉल फक्त स्मृतीच्या कारकिर्दीचा सन्मान म्हणून खास बनवली गेलेली आहे. ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध नसणार आहे. ज्येष्ठ पत्रकार हरिकृष्णन दुआ यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. देशातील प्रख्यात पत्रकार आणि माजी राज्यसभा खासदार हरिकृष्ण दुआ यांचे वयाच्या 88 वर्षी निधन झालेले आहे. ते 2009 ते 2015 या कालावधीसाठी राज्यसभेचे नियुक्त म्हणजेच नॉमिनेटेड MP होते. 2008 मध्ये त्यांना पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्यासाठी पद्मभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च सन्मान नागरी सन्मान प्रदान करण्यात आलेला होता. ते 2001 ते 2003 या दरम्यान डेन्मार्कमध्ये भारताचे राजदूत म्हणजेच अँबॅसेडर म्हणून देखील ते कार्यरत होते. मद्रास अणुऊर्जा केंद्राच्या मुख्य अधीक्षकपदी R.M. नचम्मई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. NPCIL कार्यान्वित अणुऊर्जा प्रकल्पाची धुरा सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक ठरलेल्या आहेत. नाव लक्षात घ्या, R.M. नचम्मई. मेनका गुरुस्वामी या भारताच्या पहिल्या LGBTQ खुल्या खासदार ठरलेल्या आहेत. भारताच्या पहिल्या LGBTQ खासदार आता मेनका गुरुस्वामी यांची नियुक्ती झालेली आहे. त्या एक वरिष्ठ वकील आहेत. 9 मार्च 2026 या दिवशी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्यसभा निवडणुकीत त्यांची बिनविरोध निवड झाली. AITC म्हणजेच ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस हा त्यांचा पक्ष आहे. LGBTQ हक्कांसाठी त्या सक्रिय वकील आहेत. भारताच्या संसदेमध्ये पहिल्यांदाच खुल्या LGBTQ व्यक्ती आता त्या संसद बनलेल्या आहेत. डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे नुकतंच दुःखद निधन झालेले आहे. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि विद्वान डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे 26 मार्च 2026 रोजी वयाच्या 84व्या वर्षी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या निधनामुळे इतिहास क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांचा जन्म 30 डिसेंबर 1941 या दिवशी तडस, सांगली जिल्हा या ठिकाणी झालेला होता. त्यांचं इतिहासामध्ये पदव्युत्तर शिक्षण झालेलं होतं. त्यांची अतिशय महत्त्वाची ग्रंथसंपदा राहिलेली आहे. राजर्षी शाहू महाराज, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, मराठीशाहीचे अंतरंग, छत्रपती संभाजी महाराज, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास, शिवशाही, शिवपुत्र, छत्रपती राजाराम अशा पद्धतीचा इतिहासाचे लेखन त्यांनी केलेलं आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी आता साध्वी निरंजन ज्योती यांची नियुक्ती झालेली आहे. 18 मार्च 2026 या दिवशी साध्वी निरंजन ज्योती यांची नियुक्ती झाली. त्या उत्तर प्रदेशच्या माजी खासदार आहेत. त्यांनी हंसराज गंगाराम अहिर यांची जागा घेतलेली आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हा काय आहे, तर हा एक घटनात्मक आयोग आहे आणि याची स्थापना 1993 मध्ये करण्यात आलेली होती. 102 वेळा संविधान दुरुस्ती कायदा 2018 द्वारे त्यांना घटनात्मक दर्जा मिळालेला होता आणि भारतीय संविधानाच्या कलम 338B अंतर्गत NCBC म्हणजेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हे समाविष्ट करण्यात आलेलं होतं. याचा उद्देश आहे OBC वर्गांच्या हक्कांचे संरक्षण, कल्याण आणि विकास करणे. विजयपथ सिंघानिया यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. रेमंड समूहाचे माजी अध्यक्ष विजयपथ सिंघानिया यांचे मुंबईमध्ये वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पुत्र गौतम सिंघानिया हे रेमंड ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आता असणार आहेत. भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण, तेनजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार मिळवलेला होता. त्यांनी हॉट एअर बलूनमधून सर्वाधिक उंच उड्डाणाचा जागतिक विक्रम देखील केलेला आहे. 1994 मध्ये भारतीय हवाई दलाकडून त्यांना मानद एअर कमोडर पद मिळालेलं आहे. 2006 मध्ये मुंबईचे शेरीफ म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. 1980 पासून त्यांनी रेमंडची सूत्रे हाती घेत कंपनीला जागतिक ओळख मिळवून दिलेली होती. 1986 मध्ये त्यांनी पार्क अव्हेन्यू या ब्रँडची देखील सुरुवात केलेली होती आणि परदेशात शोरूम सुरू करून त्यांनी रेमंड या व्यवसायाचा जागतिक विस्तार देखील केलेला होता. त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे ॲन इनकम्प्लीट मॅन. मायक्रोलाइट विमानातून लंडन ते दिल्ली उड्डाणाचा उल्लेखनीय पराक्रम देखील त्यांनी केलेला होता. स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचं देखील नुकतंच दुःखद निधन झालेलं आहे. त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात सविस्तरमध्ये माहिती पाहूया. आशा भोसले 1933 ते 2026. 8 सप्टेंबर 1933 या दिवशी त्यांचा जन्म झालेला होता. सांगली, महाराष्ट्र या ठिकाणी. त्यांचं पूर्ण नाव आहे आशा दीनानाथ मंगेशकर. पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या त्या कन्या आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या त्या धाकट्या बहिणी आहेत. 1943 पासून त्यांनी गायनाला सुरुवात केलेली होती. 1943 साली रिलीज झालेल्या माझा बाळ या मराठी चित्रपटातील चला चला नव बाळा हे त्यांचे पहिले गाणे ठरलेले होते. त्यांच्या नावावर काही जागतिक विक्रम देखील आहेत. 2011 मध्ये आशा भोसले यांची जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणारी गायिका म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद झालेली आहे. त्यांनी 20 पेक्षा जास्त भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये 11,000हून अधिक गाणी गायलेली आहेत. विशेष वैशिष्ट्य म्हणजे शास्त्रीय संगीत, गझल, पॉप, भजने आणि लावणी अशा सर्व प्रकारच्या गाण्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. OP नय्यर आणि RD बर्मन या संगीतकारांसोबतची त्यांची गाणी ही विशेषतः गाजलेली होती. 1997 मध्ये लिगेसी या अल्बमसाठी त्यांनी ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले होते आणि असे नामांकन मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय पार्श्वगायिका ठरलेल्या होत्या. त्यांच्या आयुष्यावर आधारित आशा भोसले अ लाईफ इन म्युझिक
ज्याचे लेखक आहेत रम्या शर्मा, हे पुस्तक देखील प्रसिद्ध झालेले आहेत. परीक्षेसाठी वन लाईनर म्हणजे काय? पहिली लावणी आहे बुगडी माझी सांडली ग, चित्रपट सांगते ऐका. त्यांना अमरावती विद्यापीठ आणि जोधपूर राष्ट्रीय विद्यापीठाने मानद डी लिट पदवी देऊन गौरवलेले आहे आणि त्यांना प्रेमाने ताई किंवा संगीत क्षेत्रात आशाताई असे म्हटले जात असे. आता त्यांना संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांना काही महत्त्वाचे पुरस्कार देखील मिळाले आहेत. 1987 मध्ये नाइटिंगेल ऑफ एशिया अवॉर्ड, 2000 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 2002 मध्ये आशाताईंना आयफा, 2008 मध्ये पद्मविभूषण, 2009 मध्ये फिल्मफेअर जीवन गौरव, 2018 मध्ये बंगविभूषण, 2021 मध्ये महाराष्ट्र भूषण, जो 2020 या सालचा आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना 2 वेळा उमराव जान आणि इजाजत या 2 चित्रपटांसाठी मिळालेला आहे. त्यांना 7 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे आणि मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार आणि 2 वेळा त्यांना ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन देखील झालेले आहे. त्यानंतर फिक्कीचे नवीन महासंचालक अनंत स्वरूप यांची नियुक्ती झालेली आहे. 15 एप्रिल 2026 या दिवशी अनंत स्वरूप यांची फिक्कीचे महासचिव म्हणून नियुक्ती झालेली आहे. ते 1992 बॅचचे भारतीय रेल्वे पर्सनल सेवा म्हणजे IRPS अधिकारी आहेत. अनंत स्वरूप यांनी WTO मध्ये भारताचे पहिले सचिव म्हणून देखील काम केलेले आहे. फिक्कीचा फुल फॉर्म काय? फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. 1927 मध्ये फिक्कीची स्थापना झालेली होती. याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्याचे अध्यक्ष आहेत अनंत गोयंका आणि आता याचे नवीन महासचिव आता असणार आहेत अनंत स्वरूप. या फिक्कीची संस्थापक कल्पना ही महात्मा गांधी यांची होती आणि मूळ संस्थापक आहेत पुरुषोत्तम ठक्कर. या फिक्कीचा संस्थापकामागचा उद्देश काय? तर भारतीय उद्योग, व्यापार आणि अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणे आणि धोरण निर्मितीमध्ये योगदान देणे. त्यानंतर इन्फोसिसचा जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून कार्लोस अल्काराज याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. टेनिसपटू कार्लोस अल्काराज हा 22 वर्षांचा असून तो स्पेन या देशाचा आहे. 15 एप्रिल 2026 या दिवशी त्याची ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. इन्फोसिसची स्थापना 2 जुलै 1981 या दिवशी झालेली आहे. इन्फोसिसचं मुख्यालय बेंगलुरू, कर्नाटक, भारत या ठिकाणी आहे. त्याचे अध्यक्ष आहेत नंदन निलेकनी आणि MD आणि CEO आहेत सलील पारेख. हरिवंश नारायण सिंह यांची राज्यसभा उपसभापती म्हणून नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. सलग तिसऱ्यांदा त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे. 17 एप्रिल 2026 या दिवशी त्यांची निवड झाली. 9 एप्रिल 2026 ला त्यांची मुदत संपलेली होती. पहिले नामनिर्देशित खासदार ज्यांना राज्यसभा उपसभापती पदावर सलग 3 वेळा बिनविरोध निवड झालेली आहे. म्हणजे लक्षात घ्या, ही देखील फॅक्ट आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाची आहे. पहिले ते नामनिर्देशित खासदार आहेत ज्यांना राज्यसभा उपसभापती पदावर सलग 3 वेळा बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे. नामनिर्देशित सदस्याला उपसभापती पद मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2004 नंतर नजमा हेपतुल्ला यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा ते निवड झालेली पहिली व्यक्ती आहेत. काँग्रेस पक्षाशी संबंध नसलेल्या ते पहिल्या व्यक्तीला सलग तिसऱ्यांदा पद आता हे मिळालेले आहे. हरिवंश नारायण सिंह यांच्याबद्दल माहिती पाहूया. त्यांचा जन्म 30 जून 1956 या दिवशी झालेला आहे. त्यांच्या पक्षाचं नाव आहे जनता दल युनायटेड. 2018 पासून ते उपसभापती पदावर आहेत. राज्यसभेवर ते नामनिर्देशित सदस्य आहेत. जे पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना हे नामनिर्देशित पद दिलेलं होतं आणि राज्यसभेचे सध्याचे अध्यक्ष आहेत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन. त्यानंतर ॲपलचे नवीन CEO आता झालेले आहेत जॉन टर्नर्स. याची घोषणा 20 एप्रिल 2026 ला झालेली आहे. 1 सप्टेंबर 2026 या दिवशी त्यांनी CEO पदाची सुरुवात करणार आहेत. जॉन टर्नर्स 2001 मध्ये प्रॉडक्ट डिझाईन टीम मध्ये सामील झालेले होते. सध्याचे CEO आहेत टिम कुक आणि आता टिम कुक 2011 पासून सलग 15 वर्ष आता CEO होते. आता नवीन CEO असणार आहेत जॉन टर्नर्स. माजी खासदार गोपाळराव पाटील यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. ते लातूर पॅटर्नचे जनक मानले जातात. 21 एप्रिल 2026 या दिवशी त्यांचं निधन झालं. ते माजी राज्यसभा सदस्य होते. 12 वर्षे विनामूल्य वैद्यकीय सेवा आणि देवमाणूस म्हणून ते प्रसिद्ध होते. श्री शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते. भारतीय जनता पक्षाचे ते ज्येष्ठ नेते आहेत. नामांकित बालरोग तज्ज्ञ आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांना ओळखले जात असे आणि लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अनेक वेळा निवडणूक लढवलेली होती आणि अशा या माजी खासदार गोपाळराव पाटील यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.